मित्रांनो, चला आज बघूया आपण आपल्या सिरीजचा दुसरा व्हिडिओ म्हणजे फेज 2 की बिझनेस हॅज गोल्स. चला आता आपण जो आपला रोडमॅप बनवलेला आहे तो रोडमॅप ओपन करूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं बिझनेस काय एक्झिस्ट करतात, की त्या बिझनेसचा पर्पज काय आहे, त्यांनी मार्केटमध्ये एंट्री करण्यासाठी काय USP चूज केलेली आहे वगैरे. ते आपण पहिल्या फेजमध्ये बघून घेतलं बिझनेस एक्झिस्ट. तर आता दुसरी फेज बिझनेस हॅज गोल्स. येस. तर ही डेटा अॅनालिस्टच्या पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पोर्टंट गोष्टी आहे. बिझनेस हॅज गोल बिकॉज जे पण गोल लीडरशिप सेट करते, त्या गोलच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला रिपोर्ट्स बनवावे लागतात. ते गोल ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला रिपोर्ट बनवावे लागतात. प्रत्येक गोलचे प्रत्येक प्रत्येक बिझनेसचा एकच गोल असतो पैसे कमवणे. पण हा जे हे फायनल आउटपुट झालं ते अचीव्ह करण्यासाठी छोटे-छोटे गोल बनवले जातात. छोटे-छोटे म्हणजे मोठेच गोल असतात ते, पण जे गोल्स की ते मेजर करू शकतात आणि ट्रॅक करू शकतात. असे गोल्स बनवले जातात आणि ते गोल्स ट्रॅक करण्यासाठी डेटा अॅनालिस्ट हे रिपोर्ट्स क्रिएट करत असतात. आणि त्यामुळे ही जी फेज आहे बिझनेस हॅज गोल्स ती डेटा अॅनालिस्टच्या पर्स्पेक्टिव्हने खूप इम्पोर्टंट आहे. चला आपण जी वर्ड डॉक्युमेंट क्रिएट केलेली आहे ती ओपन करूया. येस. सो धिस इज द वर्ड डॉक्युमेंट. बिझनेस हॅज गोल्स. व्हॉट आर वी ट्रायिंग टू अचीव्ह? की आपल्याला अचीव्ह काय करायचंय? ते ह्या फेजमध्ये आपल्याला कळेल. तर जे एक्झाम्पल आपण ऑलरेडी फॉलो करत आलेलो आहे Zudioचं, तेच एक्झाम्पल आपण कंटिन्यू करू आणि ह्या फेजमध्ये पण तेच एक्झाम्पल कंटिन्यू करू. हां, तर गोल्स गोल्स का बनवले जातात? पहिली गोष्ट गोल्स हे बनवले जातात, अशा प्रकारचे गोल्स बनवले जातात, की जे आपण ॲक्चुअली मेजर करू शकतो. असे गोल्स बनवले जात नाही, की ते आपण मेजरच करू शकत नाही. कारण की मेजर केल्यामुळे आपण कंपॅरिझन करू शकतो, की मागच्या महिन्यामध्ये त्या गोलचा आपला काय परफॉर्मन्स होता. तर ह्या महिन्यामध्ये काय परफॉर्मन्स आहे. तर आपलं गोल मागच्या महिन्याच्या कंपेअरमध्ये इम्प्रूव्ह झालं का डिक्लाइन झालं. तर ते कंपॅरिझन आपण करू शकतो आणि त्या गोलचा आपण एक माइलस्टोन बी ठरवू शकतो, की सपोज आपली मार्जिन आहे, की आपण किती मार्जिन आपण एक्स्पेक्ट करायची एक टी-शर्ट मागे, एक शर्ट मागे. ते गोल असतं. सपोज 30% मार्जिन. तर हे गोल झालं. करंटली सपोज ते सेल करत असेल 20% मार्जिनला, पण फ्युचरमध्ये त्यांना करायची 30% मार्जिन. तर हे गोल त्याच्यामुळे हे गोल सेटअप केले जातात आणि ते ट्रॅक करण्यासाठी बिझनेस प्रोसेस पण क्रिएट केले जातात. आणि त्या बिझनेस प्रोसेस क्रिएट करताना डिफरंट डिफरंट डिपार्टमेंट्स क्रिएट केले जातात. त्या डिपार्टमेंटमध्ये मग ते एम्प्लॉयी हायर करतात आणि त्याच्यामध्ये डेटा अॅनालिस्ट पण असतात, की डेटा अॅनालिस्ट ते ह्या गोलसाठी रिपोर्ट्स बनवतील आणि ते गोल्स ट्रॅक केले जातील. तर हां, तर हे एक व्हाय धिस इम्पोर्टंट? गोल इम्पोर्टंट काय असतात, की ते एक प्रायोरिटाइज ॲक्शन ते एक प्रॉपर मेजरेबल असतात. त्याच्यामुळे ते एक ट्रॅक ठेवतात, की कंपनीला कोणत्या डायरेक्शनने काम करायचंय वगैरे. ते सर्व गोल्समुळे कळतं. कारण की ध्येय जर का नसेल, तर कंपनी काय काम करेल? तर त्याच्याकरता ध्येय ठरवले जातात आणि कंपनी त्याच्यावर काम करते. तर आपण एक्झाम्पल बघू. कोणत्या-कोणत्या प्रकारचे गोल्स कंपनी सेट करू शकते. जसं आपण Zudio एक्झाम्पल बघत आहोत. तर Zudio कशा-कशा प्रकारचे गोल सेटअप केलेले असतील. तर बघा, Zudio हा एक क्लोथिंग ब्रँड आहे. एक रिटेल शॉप्स आहेत त्यांचे. तर ऑब्व्हियसली त्याचा मेन गोल काय असेल, जास्तीत जास्त कपडे सेल करणे. म्हणजे जर का त्यांनी जास्त कपडे सेल केले, तर त्यांचा सेल वाढेल. आणि त्यांचा टोटल रेव्हेन्यू वाढेल. तर इन्क्रीज रेव्हेन्यू हे त्यांचं एक गोल असेल. त्याच्यानंतर त्यांचे शॉप्स आहेत. सध्या सपोज गेस करा त्यांचे 500 शॉप असतील. तर डेफिनेटली त्यांना जास्त सेल करायचा असेल, तर त्यांना त्यांचे शॉप्स पण वाढवावे लागतील. तर दुसरं गोल असेल त्यांचं एक्सपांड प्रेझेन्स म्हणजे मल्टिपल शॉप्स ओपन करायचे. आणि त्याच्यानंतर अजून एक काय गोल असेल त्याचं इम्प्रूव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन, की ज्यांनी त्याचे कपडे विकत घेतलेले आहे, की ते सॅटिस्फाय झाले पाहिजे. कारण की तेच गिराईक परत येतील. जर का ते सॅटिस्फाईड नाही झाले, तर दुसऱ्या वेळेस ते येणार नाही. तर कस्टमर्स परत येणार नाही. तर हे पण त्याचं इम्प्रूव्ह सॅटिस्फॅक्शन हे पण एक गोल असेल. आणि फोर्थ गोल इज इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी. इन्क्रीज मार्जिन थ्रू बेटर कॉस्ट कंट्रोल अँड एफिशियन्सी. हे बघा, इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटीमध्ये पण 2 सब गोल आहे. इन्क्रीज मार्जिन थ्रू बेटर कॉस्ट कंट्रोल अँड एफिशियन्सी. कॉस्ट कंट्रोल म्हणजे की सपोज ते एक शर्ट आहे, की त्यांना बनवायला त्यांना ₹500 लागतो आणि ते शर्ट जर का त्यांनी ₹600 ला विकलं, तर त्याच्यामागे त्यांनी किती 20% नफा कमवला. ही झाली मार्जिन. आणि ते शर्टची कॉस्ट जी आहे, ती आपण ₹500 ठरवली. पण ते शर्ट आणण्यामागे, ते शर्ट ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चर झालं,
तिथून त्यांच्या वेअरहाऊसमध्ये आलं. वेअरहाऊसमधून त्यांच्या ज्या सिटीमध्ये सेंटर असेल वेअरहाऊस हब दुसरं सब वेअरहाऊस हब त्या ठिकाणी आलं. त्या ठिकाणून ते याच्यामध्ये आलं स्टोअरमध्ये वगैरे. तर याच्यामागे त्यांना मॅन्युअल एफर्ट पण करावा लागला वगैरे. म्हणजे जास्त एम्प्लॉयी आले, त्यांची सॅलरी द्यावी लागली वगैरे, वगैरे. तर ह्या दुसऱ्या पण गोष्टी आल्या. तर ही पण एक कॉस्टच असते. तर ती कॉस्ट जेवढी कमी होईल त्याच्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढेल. तर वेगवेगळ्या प्रकारची पण ते प्रॉफिटेबिलिटी वेगवेगळ्या गोष्टी थ्रू पण वाढवू शकतात आणि ह्या सर्व गोष्टी मेजर करण्यासाठी डेटा अॅनालिस्टला डॅशबोर्ड्स किंवा रिपोर्ट बनवावे लागतात. त्याच्यामुळे हे गोल्स पण इम्पोर्टंट आहे. आणि थर्ड फोर्थ वन ऑप्टिमाइज इन्व्हेंटरी. मेंटेन द राइट स्टॉक मिक्स अँड रिड्यूस मार्कडाउन्स. हां, तर मार्कडाउन्स म्हणजे काय, की जो स्टॉक त्यांच्याकडे पडलेला आहे, जो विकला जात नाही, तर त्यांची पर्मनंट प्राईस कमी करावी लागते. सपोज एखादी शर्ट आहे, की ते 1 वर्षापासून, दीड वर्षापासून विकल्याच गेलं नाही, ते शर्ट भले ₹500 असेल, ते फायनली त्यांना 200 किंवा ₹300 द्यावे लागते. त्यांच्यावर त्यांना लॉस खावावा लागतो आणि ते विकावं लागतं. तर अशा प्रकारचा लॉस खाऊ नये, अशा प्रकारची इन्व्हेंटरी त्यांच्या अंगावर पडू नये, की त्यांचं असं होऊ नये. त्याच्यामुळे हे पण त्याचं एक एम असतं किंवा गोल असतं, की अशा प्रकारची इन्व्हेंटरी आपण भविष्यामध्ये घेऊ नये किंवा भविष्यामध्ये अशा प्रकारचे कपडे बनवू नये, की ते आपल्या अंगावर पडतील. त्याच्यामुळे हे गोल आहे. ऑप्टिमाइज इन्व्हेंटरी, मेंटेन द राइट स्टॉक मिक्स, की जो स्टॉक असला तो राईट असला पाहिजे, की विकला गेला पाहिजे आणि अंगावर पण पडला नाही पाहिजे. तर अशा प्रकारचे गोल असतील. तर हे बघा प्रत्येक गोलसाठी वेगवेगळ्या बिझनेस प्रोसेस केलेल्या जातात. ही जे आहे ना ग्रो टोटल सेल्स, इन्क्रीज स्टोअर्स ऑनलाईन, ऑफलाईन. तर हे जे असेल जे रेव्हेन्यू वगैरे याच्यासाठी फायनान्स टीम बनवलेली असेल. याच्यासाठी दुसरी टीम बनवलेली असेल आणि ही जी असते ऑप्टिमाइज इन्व्हेंटरी वगैरे हे, की जर का सपोज इन्व्हेंटरी तुम्हाला ऑप्टिमाइज वगैरे करायची, तर मर्चेंडायझिंग टीम असेल, त्याला मर्चेंडायझिंग म्हणतात, की कोणती टीम डिसाईड करेल कोणत्या-कोणत्या प्रकारचे कपडे घ्यायचे वगैरे, वगैरे ते. तर मर्चेंडायझिंग टीम बनवलेली असेल. त्यानंतर ही इन्क्रीज मार्जिन थ्रू बेटर कॉस्ट कंट्रोल एफिशियन्सी. ही सप्लाय चेन त्यांनी घेतलेली असेल. सप्लाय चेन म्हणजे की ते माल ट्रका थ्रू ट्रान्सपोर्ट करतील, वेअरहाऊस मेंटेन करतील वगैरे, वगैरे. सो सप्लाय चेनचा पार्ट असेल. तर अशा प्रकारचे वेगवेगळे डिपार्टमेंट बनवले जातात आणि प्रत्येक डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे गोल ठरवले जातात आणि हे जे गोल असतील सर्व गोल हे जे अलाईन असतील ते कंपनीच्या पर्पज सोबत. जे पर्पज आपण बघितलं ना याच्यासोबत, की त्यांचा मेन पर्पज काय आहे? कंबाईन स्टाईल, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी म्हणजे 3 गोष्टी पण अचीव्ह झाल्या पाहिजे. स्टाईल पण भेटली पाहिजे लोकांना, लोकांना क्वालिटी पण भेटली पाहिजे आणि अफोर्डेबिलिटी म्हणजे त्यांना ते अफोर्डेबल झाले पाहिजे कपडे. तर या पर्पज सोबत हे गोल्स टाय असतात. तर अशा प्रकारे गोल्स बनवले जातात आणि हे जे गोल्स आहे, की यांना ट्रॅक केलं जातं. त्यांना स्ट्रिक्टली ट्रॅक केलं जातं आणि याच्यावरच मोस्ट ऑफ द काम डेटा अॅनालिस्टचं असतं, की हे गोल ट्रॅक करण्यासाठी ते डॅशबोर्ड बनवतात आणि ते डॅशबोर्ड लीडरशिप बघते दर दिवसाला, दर हप्त्याला, दर महिन्याला, की ह्या गोलचा सध्या परफॉर्मन्स काय चालू आहे. तर हे गोल्स होप तुम्हाला कळाले असतील आणि हे जो गोल्स डिफाईन केले जातात, ते बनवले जातात, तर तेव्हा ह्या प्रकारचे टूल्स यूज होतात. OKR, ऑब्जेक्टिव्ह अँड की रिझल्ट्स, बॅलन्स स्कोरकार्ड, एक्सेल, Google शीट, मार्केट, सेल अँड रिपोर्ट्स कार्ड. तर हे जे एक्सेल जे टूल आहे ना, एक्सेल टूल कोणी पण यूज करतं. कोणती पण जॉब प्रोफाइल असो बिझनेसमध्ये एक्सेल हे यूज केलं जातं. CEOज वगैरे जे पण असतील मोठ्या-मोठ्या पोझिशनवर वगैरे ते सर्व एक्सेल यूज करतात, की त्यांना जो डेटा प्रोव्हाईड केलेला असतो वगैरे ते पण थोडंफार डेटा एनालिटिक्स वगैरे करतात एक्सेलमध्ये. रिपोर्ट्स वगैरे बघतात, ते पण एक्सेलमध्ये रिपोर्ट्स बघतात. तर एक्सेल हे जे ना ते एव्हरग्रीन टूल आहे. ते प्रत्येक प्रत्येक लीडरशिपवाले, प्रत्येक जॉबवाले यूज करतात. हां, तर हे जे टूल आहे, ह्या टूलच्या मदतीने हे जे गोल आहे, ते गोल सेटअप केलेले असतात. हां, तर हे जे डिलिव्हरेबल्स म्हणजे जे हां, त्याच्या अगोदर ते हे प्रायमरी ओनर्स, की हे जे गोल वगैरे हे कोण सेटअप करतं. तर लीडरशिप आणि बिझनेस हेड. हे प्रत्येक बिझनेसचा जो हेड असेल, जसं की फायनान्सचा झाला, तर फायनान्सचा डिपार्टमेंटचा जो हेड असेल, तो त्याच्या डिपार्टमेंटसाठी एक गोल सेटअप करेल. सप्लाय चेन झालं, सप्लाय चेन डिपार्टमेंट जो असेल, हेड असेल, तो त्याच्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे गोल सेटअप करेल. आणि त्याच्यानंतर जे हे मर्चंडायझिंग डिपार्टमेंट झालं, ते मर्चंडायझिंग डिपार्टमेंट त्यांच्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे गोल सेटअप करेल. तर हे जे बिझनेस हेड असतात, ते गोल सेटअप करतात. आणि प्रत्येक बिझनेस प्रोसेसमध्ये डेटा अॅनालिस्ट हायर केलेले असतात. मार्केटिंगचे वेगळे गोल असतील आणि ते गोल ट्रॅक करण्यासाठी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये डेटा अॅनालिस्ट असतील आणि ते डेटा अॅनालिस्ट रिपोर्ट्स क्रिएट करतील. जे मार्केटिंग हेड आहे ते रिपोर्ट्स बघतील आणि त्यांचा गोल्सचा त्यांना परफॉर्मन्स कळेल. सेम मर्चंडायझिंग डिपार्टमेंटमध्ये, सेम फायनान्स डिपार्टमेंटमध्ये, सेम सप्लाय चेन डिपार्टमेंटमध्ये अशा प्रकारचे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये डेटा अॅनालिस्ट घेतलेले असतात, ते गोल ट्रॅक करण्यासाठी. त्यामुळे गोल्स हे खूप इम्पोर्टंट आहेत डेटा अॅनालिटिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने. जर का तुम्हाला गोल्स
क्लिअर कट का आले? तर तुम्हाला कळून जाईल, की तुम्हाला कोणत्या-कोणत्या प्रकारचे रिपोर्ट्स बनवायचे, कोणत्या-कोणत्या प्रकारचे इनसाइट्स बनवायचे, की जे लीडर्स असतील त्या डिपार्टमेंटचे त्यांना क्लिअर कट आयडिया येऊन जाईल, की आपली जो सध्या जे गोल्स आहेत ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, की त्यांना किती ट्रॅक करावं लागेल वगैरे सर्व आणि ते बेटर डिसिजन घेऊ शकतात. हां, तर प्रायमरी ओनर्स लीडरशिप आणि बिझनेस हेड ते डिफाईन करतात गोल्स. डेटा अॅनलिस्टला गोल्स डिफाईन करावे नाही लागत. त्यांना फक्त डॅशबोर्ड बनावे लागतात. ते गोल ट्रॅक करण्यासाठी. येस आणि हे डिलिव्हरेबल असतात. म्हणजे हे जे डिलिव्हरेबल्स आहे, हे ज्या गोष्टी पूर्तता करेल या गोष्टीची ते बिझनेस हेड बनवतील. OKR बिझनेस हेड बनवतात. बिझनेस गोल्स डॉक्युमेंट ते बिझनेस हेड बनवतात. शॉर्ट टर्म, लाँग टर्म ऑब्जेक्टिव्हज आहे वगैरे ते पण बिझनेस हेड्स बनवतात. बस ते बनवल्यानंतर त्यांना ट्रॅक करण्यासाठी डॅशबोर्ड किंवा रिपोर्ट्स डेटा एनालिसिस बनवतात. तर हे जे गोल्स वगैरे हे बनवण्यासाठी काय स्किल्स लागतात? तर हे स्किल्स आहे स्ट्रॅटेजिक थिंकिंग, फायनान्शियल बेसिक्स, बिझनेस ॲक्युम, गोल सेटिंग वगैरे हे स्किल आहेत. हे लागतात. त्यानंतर की टेकअवेज क्लिअर गोल्स टर्न व्हिजन इंटू ॲक्शन अँड मेक इट पॉसिबल टू मेजर सक्सेस. येस, जे व्हिजन पहिल्या स्टेपमध्ये सेट झालं झालं होतं, की जे पर्पज होतं पहिल्या स्टेपमध्ये, की त्यांना ॲक्शन प्लॅनमध्ये आणण्यासाठी गोल्स बनवले जातात आणि त्या गोल्स थ्रू मेजर केला जातो परफॉर्मन्स कंपनीचा. कोणत्या पण कंपनीचा हा असाच परफॉर्मन्स मेजर की ते किती रेव्हेन्यू जनरेट करते. त्या रेव्हेन्यूमध्ये किती पर्सेंट त्यांचा प्रॉफिट आहे. अ, सर्व गोष्टी ह्या गोल्सवरच डिपेंड असतात आणि ही जी गोल आहे, ही आपली आहे सेकंड फेज. तर आपण जी थर्ड फेज येईल, नेक्स्ट व्हिडिओमध्ये जी थर्ड फेज येईल, ती आहे की बिझनेस फेसेस प्रॉब्लेम्स. तर जेव्हा ह्या फेजमध्ये जे रिपोर्ट्स डेटा अॅनालिस्ट बनवतील, ते गोल ट्रॅक करण्यासाठी बनवतील. जस्ट रिपोर्टिंग की त्याच्यामध्ये बिझनेस प्रोसेसेसमध्ये काय चालू आहे, त्याचा लीडर्सला इन्फॉर्मेशन असावी त्यासाठी. हिच्यामध्ये ते जास्त रूट कॉज एनालिसिस वगैरे काहीच नाही करणार, की सपोज त्यांना रेव्हेन्यू आहे. मतलब धरून चला अंदाजे दर महिन्याला 100 करोडचा माल विकला जात असेल, तर डॅशबोर्डवर त्यांना दिसेल, की 100 करोडचा माल विकला जात आहे दर महिन्याला. आणि सेकंड फेजमध्ये जेव्हा येईल ना बिझनेस फेसेस प्रॉब्लेम म्हणजे दर महिन्याला ते जवळपास 100 करोडचा माल विकत होते. पण ह्या महिन्यामध्ये त्यांचा 80 करोडचाच माल विकला गेला. तर 20 करोड कमी विकला गेला. तर ह्या वेळेस डेटा अॅनलिस्ट परत पिक्चरमध्ये येतात. त्यांना काम दिलं जातं, की तुम्ही शोधा कारणं काय आहे? आपला 20 करोडचा माल का कमी विकला गेला? हं. तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. होप तुम्हाला गोल्स काय इम्पोर्टंट असतात बिझनेसचे आणि त्याचं रिलेशन डेटा अॅनालिस्ट सोबत काय आहे याची कल्पना आली असेल. तर तुम्हाला काही प्रश्न असतील वगैरे तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विचारू शकतात आणि मी WhatsApp कम्युनिटी स्टार्ट केली आहे. तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण ॲड करेल. ती कम्युनिटी जॉइन करा. त्या ठिकाणी पण तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि ही जे सर्व मटेरियल आहे जे मी प्रेझेंट करत आहे आता हे डॉक्युमेंट झालं आणि त्याच्यानंतर हा जो रोड मॅप झाला, हा रोड मॅप झाला हे. तर हे सर्व मी त्या कम्युनिटीमध्ये शेअर करेल. तर ती कम्युनिटी जॉइन करण्याचा प्रयत्न करा. चला थँक